नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला मैत्रिणी, आज आपण बीटपासून एक नाश्ता बनवतोय. लहान मुलं बीट खायला नाक मुरगळतात, नको नको म्हणतात. मग असा नाश्ता जर केलात ना, तर मुलं आवडीने खातील. मुलं पण खातील, मोठे पण खातील आवडीने. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवा. आपण इथे एक बीट घेतले, ह्याला आपण सोलून घेऊया. ह्याची साल काढून घेते मी पहिले. तर मैत्रिणींनो, चॅनलला नवीन कुणी असाल ना, तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना, हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि रेसिपी आवडली ना, तर एक लाईक नक्की करा. आता हे बीट सोलून घेतले आणि ह्याला बारीक कापून घेतले. जसा कांदा कापतो ना, तसंच कापले मी. आता बीट बघा कापून झालेला आहे. आता इथे आपण जो नाश्ता करणार आहोत त्याचं साहित्य. इथे मी रवा घेतला आहे 1-1.5 वाटी. त्यानंतर दही घेतलेलं आहे आणि एक 4-5 चमचे पोहे घेतलेत भिजवून. आपण इथे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपण हे बीट टाकून घेऊया. आणि आता आपण काय करूया, मिक्सरला फिरून घेऊया. बघा हे मस्त बारीक वाटले गेले. आता यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे, तो रवासुद्धा यामध्ये टाकूया. आता तुम्हाला किती नाश्ता करायचा आहे तितकं बीट घ्या जास्त. मी इथे 1-1.5 वाटीचा हा नाश्ता बनवते. आता त्यामध्ये आपण हे भिजवलेले पोहे आहेत, हे 2-3 चमचे टाकूया. कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर दही घेतले. दहीसुद्धा जास्त आहे, ते यामध्ये मी 1 वाटीसारखं दही टाकणार आहे, म्हणजे एक 4-5 चमचे टाकते. आता आपण काय करूया, यामध्ये एक हिरवी मिरचीमधली लाल मिरची आहे, ती टाकून घेतली आणि मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी मस्त आपण बघा हे मिक्सरला फिरवून घेतले. यामध्ये कुठलीही गुठळी नाही आहे, पाहू शकता. आता इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघा. है ना, छान हे झालेलं आहे. कलर बी किती मस्त आलाय बघा. आता हे सगळं मिश्रण मी ह्या स्टीलच्या वाटक्यामध्ये काढून घेतले. तर अशा पद्धतीचं आहे. आता काय करायचं आहे, रवा आहे ना हा फुलतो, म्हणून थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. एक 5-10 मिनटं. रवा फुलते ना तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. आता चटणीसाठी बघा, सुकं खोबरं घेतले, फुटाण्याचे डाळ्या असतात ते घेतले आहेत, कोथिंबीर, बेसन, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण खोबरं आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि कोथिंबीर. हे डाळ्या आहेत, ह्या 2 चमचे टाकते खोबऱ्याबरोबर. आता हे सर्व साहित्य आपण टाकून घेतले. आता यामध्ये कोथिंबीर टाकून आपण मिक्सरला फिरवून घेऊया. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतले बघा. पाणी टाकल्याशिवाय नाही बारीक वाटल्या जात नाही. आणि थोडं वाटल्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला चटणी आपण फिरवून घेतले. आता याला एक छान फोडणी देऊया. त्यासाठी हे तडका पॅन आहे, हे आपण गॅसवर गरम करून घेतले. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकले. पळी आहे, मोहरी टाकायची फोडणीला. 1 मिरची टाकून घेतले. आता कढीपत्ता आहे ना आमच्या झाडाला बरोबर नाही, त्यामुळे नाही टाकलेला. आणि मी फोडणी टाकून घेतले. काय इथे व्हिडिओ आपला थोडा स्किप झालाय. आता इथे बघा हा रवा छान असा फुलल्या गेलेला आहे. थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये मी थोडं आणखीन पाणी टाकते, कारण घट्ट वाटते मला. आता हे परत आपण मिक्स करून घेतले आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ.
आणि इथे आपण खायचा सोडा घेतला आहे. सपाट चमचा घेतलेला आहे, छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा मध्यम म्हणजे अर्ध घेतले मी सोडा. त्यावर थोडंसं पाणी टाकून हाताने एकदा एकदम छान मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटायचं. पूर्ण आपला हे जो रवा आहे असा मस्त फुलून येतो. तर बघा हे छान आपण आता फेटून घेतले आणि एका बाजूला काय केलंय मी तवा आहे हा गरम करायला ठेवलेला आहे. तर इथे तवा बघा आपला हा गरम झालाय. हा डोशाचा तवा आहे. त्यावरती आपण पळीने असं हे मिश्रण सोडून घेतले. थोडंसं पसरवायचं म्हणजे ना खूप जाड येतं नाही तर मग. आणि यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. अगदी याला मस्त अशी जाळी येते आणि मऊ लुसलुसीत हा नाश्ता तयार होतो. पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि तेलाचा वापर पण अगदी कमी असतो ह्याच्यावर. थोडंसं जरासं आपण पलटी मारून घेतले आणि हा नाश्ता बघा तयार आहे. असाच आपण दुसरा पण करून दाखवते तुम्हाला मी. खूप छान झालाय, खायला पण एक नंबर चविष्ट. पाहू शकता किती मस्त जाळी आलेली आहे. आणखीन एक दाखवते मी तुम्हाला. असं टाकायचं आणि थोडं पसरवून घ्यायचं. वाव! आता तुम्ही पाहू शकता याला पण इतकी मस्त जाळी येते ना. वाव! किती मस्त आले बघा. जाळी पण मस्त पडले आणि वरनं थोडा सुक्क झाल्यानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे. आता ना आपण पलटी मारून घेऊया. खरं तर हा नाश्ता ना एकाच बाजूनी भाजला जातो. पण मी दोन्ही बाजूनी थोडंसं पलटी मारते. आणि हा नाश्ता आपला तयार आहे. मऊ लुसलुसीत जाळीदार नाश्ता बघा किती मस्त झालाय. आता दुसरे पण बनवून घेते मी. आणि तुम्हाला सांगते ह्याच मिश्रणापासून मी डोसा बनवलाय आणि डोसा पण खूप छान झालाय. म्हणजे मी फक्त म्हटलं बघूया आपलं होतंय काय म्हणून. तर केला तर डोसा पण छान झालेला आहे. तर तुम्हाला एक डोसा पण मी तव्यावरती दाखवते करून. मस्त जाळीदार आणि कुरकुरीत होतो. खूप छान झाला होता. अशा पद्धतीने आपण बीटपासून आंबोळी बनवली. डाळ तांदूळ न भिजवता बीटची आंबोळी किती मस्त झाली बघा. डोसा पण मस्त झालेला आहे. तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि हा आता पण तवा फिरवून आहे ना सर्व बाजूने असं भाजून घेऊया. कारण कसं हा तवा आहे ना थोडा मोठा पण आहे. तर पाहू शकता किती मस्त हा डोसा आपला तयार झालेला आहे बघा. मला वाटलं दाखवावं तुम्हाला पण करून की मस्त डोसा होतोय म्हणून. तर पाहू शकता तुम्हाला दाखवते बघा आंबोळी किती मस्त झाले आणि मऊ लुसलुसीत खायलाही खूप टेस्टी. तर नक्की बनवा. मुलं न खातात ना म्हणजे बीट खात नाहीत ना. तर तुम्ही असा नाश्ता केला तर मुलं पण खातील. छान झालंय बघा. तर तुम्ही पण बनवा मैत्रिणींनी. चला नाश्ता करायला या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.